नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कॅन्सरवर इम्युनोथेरपी उपचार यावर आज आपण चर्चा करतोय आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत औरंगाबादचे प्रसिद्ध असे आयुर्वेद तज्ज्ञ आणि कॅन्सर इम्युनोथेरपिस्ट डॉक्टर आय.जी. पटेल. डॉक्टर आय.जी. पटेल, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर काम करून आयुर्वेदात इम्युनोथेरपीद्वारा डॉक्टर आय.जी. पटेल यांनी कॅन्सरसारखा आजार बरा करण्यात त्यांचा हातखंडा आहे आणि त्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलेला आहे. तसंच त्यांच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा एक आशा बाळगून त्यांच्याकडे येत असतो आणि डॉक्टरसुद्धा कधीही या रुग्णांना निराशा त्यांची होऊ देत नाहीत, त्यांना निराश करत नाहीत. आणि आजवर आय.जी. पटेल यांनी कॅन्सर इम्युनोथेरपी सेंटर हे औरंगाबादमध्ये उघडलेलं आहे. तसंच 80 बेडचं त्यांचं सुसज्ज असं आयुर्वेदिक रुग्णालय आणि कॅन्सर इम्युनोथेरपी सेंटरसुद्धा याच ठिकाणी ते चालवत आहेत. तसंच त्यांनी कॅन्सर रुग्णांमधील जनजागृतीसाठी अनेक वृत्तपत्रांमार्फत लेखनसुद्धा केलेले आहेत. अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत आणि शिबिरांद्वारे समाजात जागृती निर्माण करून त्यांच्यामध्ये आशेचा किरण डॉक्टरांनी निर्माण केलेला आहे. तसंच याच माध्यमातून कॅन्सरसाठी त्यांनी पुनर्वसन केंद्रसुद्धा कॅन्सर रुग्णांसाठी विशेषतः सुरू केलेला आहे आणि त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून बाहेर काढण्यात त्यांना नवीन जगण्याची उमेद सुद्धा रुग्णांना त्यांनी दिलेली आहे. तसंच डॉक्टर आय.जी. पटेल यांना त्यांच्या इम्युनोथेरपी आणि कॅन्सरवरच्या उपचारांसाठी अनेक विशेष पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूयात. कॅन्सर या आजारावर इम्युनोथेरपी उपचार या विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर आय.जी. पटेल, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. डॉक्टर, खरं तर कॅन्सर म्हटलं की रुग्णांच्या सगळ्या आशा मावळतात आणि कॅन्सर, त्यातही चौथ्या टप्प्यातला कॅन्सर, यात काही उपचार आपल्याला मिळू शकेल आणि आपण त्यातनं बरे होऊ शकू अशी मुळात आशाच रुग्णाच्या मनात नसते. तर त्याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली 4th स्टेज कॅन्सर किंवा 3rd स्टेज कॅन्सर झाला की रुग्णांना किंवा नातेवाईकांना असं वाटतं की आता हा रुग्ण संपणारच आहे वगैरे, असा एक गैरसमज आहे समाजामध्ये आणि रुग्णांमध्ये सुद्धा. रुग्णांपेक्षा नातेवाईकांसाठी ते खूप हेक्टिक होऊन जातं. त्यांना असं वाटतं की आपला हा रुग्ण आता काय, याचे खूप कमी दिवस लाईफ आहे किंवा असं त्यांचा एक मनोवृत्ती होऊन जाते की नाही, आता हा रुग्ण जाणारच आहे वगैरे. पण अशाही रुग्णांना जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट दिलं किंवा इम्युनोथेरपी दिलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि असे रुग्णसुद्धा आपल्याकडे बरे होतात आणि व्यवस्थित आपलं लाईफ स्पॅन जगतात. डॉक्टर, खरं तर तुम्ही इम्युनोथेरपीवर खूप संशोधन केलेलं आहे आणि खूप विचार करून तुम्ही ही उपचार पद्धती विकसित केलेली आहे. तर चौथ्या टप्प्यातल्या कॅन्सरच्या रुग्णांसाठी इम्युनोथेरपीचा उपयोग कसा होतो? ॲक्च्युली चौथ्या टप्प्याच्या रुग्णांसाठी याचा खूप एक जो आशेचा किरण म्हटलं आहे आपण, तो एक नक्कीच या थेरपीने 4th स्टेज कॅन्सरच्या रुग्णांना दिलेला आहे. कारण की काय होतं की कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये खूप रश झालेला आहे सगळीकडे आणि 4th स्टेज कॅन्सरला ट्रीट करायला तितकं डिफिकल्ट असतं आणि मग बरेच डॉक्टर असं सांगून देतात की आता घरी घेऊन जा वगैरे, असा प्रकार होतो बऱ्याच ठिकाणी रश असल्यामुळे. तर तशा रुग्णांना सुद्धा आपण जर इम्युनोथेरपी दिलं तर त्या रुग्णांना नक्कीच त्याचा फायदा होतो आणि ते रुग्ण पण बरे होऊ शकतात. अगदी. डॉक्टर, केमोथेरपी ज्या रुग्णांवर चालू आहे किंवा जे रुग्ण कॅन्सरचे केमोथेरपी घेत आहेत, कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असतो, तर त्यासाठी सुद्धा इम्युनोथेरपी उपयोगी ठरते का? नक्कीच नक्कीच. केमोथेरपीचे जे रुग्णांना ॲडव्हर्स इफेक्ट होतात बॉडीवरती, ते इम्युनोथेरपीने आपल्याला निश्चितच दूर करता येतात. दुसरा, केमोथेरपी जेव्हा खूप म्हणजे अगदी त्याचे जे सायकल्स असतात ते संपून जातात आणि आता कुठलंच ट्रीटमेंट उरलं नाही असं डॉक्टर्स सांगतात, तर त्यावेळीसुद्धा आपण इम्युनोथेरपी देऊन त्या पेशंटला पूर्ण बरा करू शकतो. डॉक्टर, आणखी एक कुठलीही उपचार पद्धती असली ना आणि मुळात कॅन्सरच्या रुग्णांवर एखादा उपचार पद्धती करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर झालाय आपल्याला हा विचार करूनच आधी रुग्ण आणि त्याचे नातेवाईक ह्या दोघांचंही खच्चीकरण झालेलंच असतं, आधी मन खचलेलं असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे.
पण कुठल्याही थेरपीविषयी आता इम्युनोथेरपीविषयी आपण बोलतोय, तर इम्युनोथेरपीविषयी पण एक असं सुद्धा कुठल्याही थेरपीविषयी एक असं मतप्रवाह तयार झालेला असतो की ह्याचे साईड इफेक्ट होतील का माझ्यावर, तर त्यावर काय सांगता येईल? ॲक्च्युली इम्युनोथेरपीनी कुठलाही साईड इफेक्ट आपल्या शरीरावरती किंवा कॅन्सरच्या रुग्णांवरती विदाऊट साईड इफेक्ट ही ट्रीटमेंट आहे. आणि विशेष म्हणजे या थेरपीनी कुठलाही त्रास पेशंटला होत नाही किंवा कुठलाही ॲडवर्स इफेक्ट त्याच्या शरीरावर होत नाही, की जसे केस जाणे किंवा त्वचा काळी पडणे, असा कुठलाही ॲडवर्स इफेक्ट शरीरावर न होता आपण त्याचा कॅन्सर ट्रीट करू शकतो. इम्युनोथेरपीचे फायदे आपल्याला नेमके काय सांगता येईल रुग्णांच्या बाबतीत? इम्युनोथेरपीचे फायदे आहेत की तुमच्या ज्या कॅन्सरच्या गाठी असतात शरीरामध्ये, जे ची अनकंट्रोल ग्रोथ जी असते ती आपण स्टॉप करू शकतो. आणि दुसरं की त्या ज्या सेल्स असतात त्या हळूहळू कन्वर्ट व्हायला लागतात. पेशी जे असतात कॅन्सर सेल्स आर कन्वर्टेड टू नॉर्मल सेल्स. अशा प्रकारे ते कॅन्सरचे जे सेल्स आहेत शरीरातले ते पूर्ण कुठल्याही डॅमेज न करता आपण ट्रीट करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही कॅन्सर पेशंट्सना रेडिएशन थेरपीसुद्धा दिली जाते आणि केमोथेरपी तर दिलीच जाते, पण रेडिएशनसुद्धा त्यांना दिलं जातं. तर त्याचा रेडिएशनचा इफेक्ट पण कधी कधी त्याचा दुष्परिणामसुद्धा होऊ शकतो पेशंटच्या बाबतीत. तर मग इम्युनोथेरपी अशा वेळी उपयोगी ठरते का? नक्कीच. रेडिएशनमध्ये बरेच वेळा आपण बघतो की ओरल कॅन्सरचे जे पेशंट असतात, की जिभेचा कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर जो असतो, तर जे रेडिएशन देतात तर नंतर त्यांचं खाणं पिणं वगैरे सगळंच बंद होऊन जातं. पेशंटचा इनटेक पाणीसुद्धा घेता येत नाही. अशा वेळेस त्याला जर आपण इम्युनोथेरपी दिली तर त्याचं खाणं पिणं व्यवस्थित होऊन तो पूर्ण पेशंट बरा होऊ शकतो. अगदी. आणि आता आपण एकेका प्रकाराविषयी बोलूया की लिव्हर कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो? ॲक्च्युली लिव्हर कॅन्सर हा ट्रीट करायला थोडा अवघड आहे की बरेच वेळा तो इनऑपरेबल असतो किंवा दुसऱ्या ऑर्गनचा कॅन्सर लिव्हरमध्ये जातो. अशा प्रकारचा कॅन्सर लिव्हरमध्ये म्हणजे सेकंडरी असतो. तर लिव्हर कॅन्सर आपण जेव्हा ट्रीट करतो त्यावेळेस इम्युनोथेरपी त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे. आणि आपण लिव्हर कॅन्सर जर ट्रीट करायचं म्हटलं की जास्त प्रमाणात त्याला किमोथेरपी पण देता येत नाही किंवा रेडिएशन पण देता येत नाही. तर अशा वेळेस इम्युनोथेरपीचा जर लिव्हर कॅन्सरमध्ये आपण योग्य प्रकारे उपयोग करून घेतला तर नक्कीच त्याचा रुग्णांना फायदा होतो आणि त्याचा लिव्हर कॅन्सर पण आपण पूर्णपणे बरा करू शकतो. डॉक्टर, कॅन्सरच्या प्रकारांबाबतच बोलायचं झालं तर आता लिव्हरनंतर आपण अन्ननलिकेच्या कॅन्सरकडे येऊया. तर अन्ननलिकेचा कॅन्सर नेमका कसा असतो, त्यात लक्षणं काय असतात आणि त्याच्यावर आपण इम्युनोथेरपीचा वापर कशा प्रकारे करू शकतो? हां, अन्ननलिकेचा कॅन्सर हा जे आपला खाण्याची नळी असते, जे अन्ननलिका इसोफेगस म्हणतात त्याला, कार्सिनोमा ऑफ इसोफेगस. तर यात काय होतं की त्यात गाठी निर्माण होतात. एकतर जे ओपनिंग असतं त्या ठिकाणी किंवा मग शेवटच्या एंडला होऊन म्हणजे जिथे ते स्टमकला जॉईन होते जे ज्युनमला, त्या ठिकाणी कॅन्सरच्या पेशी निर्माण होतात आणि ते अनकंट्रोल ग्रोथ होऊन ती ब्लॉक होऊ शकतं किंवा वरच्या ठिकाणी म्हणजे जिथे ओपनिंग असतं इसोफेगस त्या ठिकाणी पण कॅन्सर निर्माण होतो. तो प्रकार हा असतो. याच्यात पेशंटला खाल्लं की उलट्या होतात, गिळायला येत नाही, पाणी जरी गिळलं तरी खोकला येतो किंवा ठसका लागतो जोराने. आणि बरेच वेळा काय होतं की जर ते खालच्या लेवलला असेल कॅन्सर समजा अन्ननलिकेच्या, तर खाल्लं जातं पण खाल्लं की लगेच वॉमिटिंग होतं. हा एक प्रकार अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये दिसून येतो. तर त्याचे असे जे लक्षणं जर कोणाला असतील तर त्यांनी योग्य ती तपासणी केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर असेल तो फर्स्ट किंवा सेकंड स्टेजला आपल्याला डायग्नोस होऊन त्याला लवकरात लवकर ट्रीट करता येईल. प्रश्न झाला की अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा आपण कशा प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो.
तर नक्कीच अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये बरीच वेळा हे इनऑपरेबल पण असतं किंवा जर सेकंडरीज झालेल्या असतील तर मग नक्कीच त्याला ऑपरेट करता येत नाही किंवा रेडिएशन पण त्या ठिकाणी योग्य बसत नाहीत किंवा मग किमोथेरपीचा पण बरेच वेळा उपयोग होत नाही. तर अशा वेळी इम्युनोथेरपीनी जर आपण ओरल कॅन्सर किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर आपण जर ट्रीट केला तर नक्कीच त्याचा रुग्णांना फायदा होतो. आणि ज्यावेळेस पेशंट ओल्ड एज असतात 70+ 80+ किंवा अशा वेळेस त्यांना किमो रेडिएशन आपण देऊ शकत नाही किंवा हेवी डोस त्यांना सहन होणार नाही. त्यावेळेस सुद्धा आपण जर त्यांना इम्युनोथेरपी दिली तर नक्कीच त्याचा फायदा बऱ्या प्रकारे आपल्याला इम्युनोथेरपीचा त्या रुग्णांना होतो. आणि त्यांचा जो म्हणजे एक व्यक्ती काहीच खाऊ शकत नाही अशी जी भावना असते आणि घरच्यांना जो त्यापेक्षा, कारण की मी एक पेशंट बघितला आताच एक 10-15 दिवसापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आला होता. तर त्यांचा मुलगा होता, तो म्हणत होता डॉक्टर माझ्या वडिलांनी थोडंसं जरी खाल्लं ना तरी मला खूप सॅटिस्फॅक्शन होईल. म्हणजे नुसतं एक ग्लासभर दूध जरी पिलं त्यांनी. मी म्हटलं तुम्ही 1-2-4 दिवस वेट करा, खातील ते. नक्की त्यांनी खाल्लं तर तो मुलगा खूप आनंदी झाला आणि खरंच डॉक्टर तुम्ही खूप मोठं काम केलंय असं सांगून त्यांनी बरेच धन्यवाद दिले. तर अशा प्रकारे घरच्या लोकांना सुद्धा याच्यामुळे त्रास होतो आणि असं जर आपण त्या रुग्णांना इम्युनोथेरपी दिलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि 80+ एजला तरी बाकीच्या ट्रीटमेंट्स काय तर म्हणजे 80+ एजला काय करणार ना आपण की म्हणजे त्या पेशंटला आपण केमोथेरपी रेडिएशन सहन होणार नाही, पेशंट वीक होऊन जातात. आणि दुसरा काही ऑप्शन नाही आहे. मग इम्युनोथेरपी एक बेस्ट ऑप्शन त्या रुग्णांसाठी आहे आणि आपण नक्कीच त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आणि घेत आहेत रुग्ण. बरेच रुग्णांचा याचा फायदा होतो आहे आणि नक्कीच फ्युचरमध्ये आम्ही जितक्या रुग्णांपर्यंत आणखी पोचण्याचा प्रयत्न करू की ज्या रुग्णांना माहिती नाही या पॅथीबद्दल किंवा या उपचाराबद्दल तर त्यांना ती माहिती होऊन ते जास्तीत जास्त रुग्ण आमच्यापर्यंत पोचतील यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. नक्कीच डॉक्टरांकडनं आणखी आपण इम्युनोथेरपीविषयी जाणून घेणार आहोत. कॅन्सरच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आणि वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये इम्युनोथेरपी कशा प्रकारे उपयोगी ठरते, कशा प्रकारे प्रभावी ठरते हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचे उपचार कशा प्रकारे प्रभावी ठरतात यावर आपण चर्चा करतो आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर आय.जी. पटेल. डॉक्टर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, आपण लिम्फोमाविषयी बोलूया की लिम्फोमामध्ये सुद्धा, कारण लिम्फोमा किंवा रक्ताचा कॅन्सर म्हटला की खूपच कॉम्प्लिकेशन्स असतात अशा रुग्णांमध्ये ज्यांना रक्ताचा कॅन्सर आहे. तर त्याच्यासाठी आपण इम्युनोथेरपी कशा प्रकारे वापरू शकतो? नक्कीच लिम्फोमा हा जो प्रकार असतो कॅन्सरचा, याच्यामध्ये शरीरामध्ये मानेच्या ठिकाणी किंवा पोटाच्या ठिकाणी किंवा जॉईंट्सच्या ठिकाणी गाठी निर्माण होतात आणि त्या गाठी हळूहळू वाढत जातात. म्हणजे एका पेशंटमध्ये, आमच्याकडे एक पेशंट होता त्याच्यात 55 ट्युमर्स होते. म्हणजे एकाच पेशंटमध्ये 55 गाठी होत्या संपूर्ण शरीरामध्ये. तर हा जो लिम्फोमा आहे हा थोडंसं आहे डिफिकल्ट ट्रीट करायला आणि पेशंटसाठी अवघड होऊन जातं की कारण मोमेंट रिस्ट्रिक्शन्स होत जातात, जेवण जात नाही किंवा मग फीवर असतो कंटिन्युअस आणि ॲज सच सुरुवातीला काही सिम्पटम्स नसतात. म्हणजे पेशंटला असं वाटत नाही की मला काही आजारी आहे, पण जसा जसा लिम्फोमा वाढत जातो, समजा 1-2 गाठी असतात त्यावेळेस काही वाटत नाही पेशंटला किंवा ते पेशंट मुव्हिंग असतात किंवा त्यांना काही त्रास होत नाही. पण जशा जशा गाठी शरीरामध्ये वाढून जातात, एक लिम्फ नोड मधून दुसऱ्या लिम्फ नोडमध्ये जसं जसं आजार वाढत जातो तसं तसं त्या पेशंटचं जेवण, वेट लॉस, हे जे सिम्पटम्स असतात हे खूप जास्त वाढतात. इनटेक अजिबात जात नाही किंवा मानेच्या मोमेंट रिस्ट्रिक्ट होऊन जातात गाठी असल्यामुळे किंवा पोटामध्ये गाठी असल्यामुळे पोटामध्ये त्यांना भूक लागत नाही किंवा इनटेक म्हणजे जेवण काहीच जात नाही. तर अशा पेशंटमध्ये जर आपण इम्युनोथेरपी दिली तर नक्कीच त्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो त्या रुग्णांना. आणि हा प्रकार जो असतो हा लिम्फोमा लहान मुलांमध्ये पण असतो, मोठ्यांमध्ये, वृद्धांमध्ये, स्त्री पुरुष सगळ्या म्हणजे मेल फिमेल सगळ्याच पेशंटमध्ये याचा हा प्रकार आढळून येतो. तर नक्कीच याचा इम्युनोथेरपीने आपण पूर्णपणे या आजाराला बरा करू शकतो.
आणि नक्कीच ते रुग्ण त्याचा फायदा घेऊन व्यवस्थित जीवन जगू शकेल. अगदी डॉक्टर, यानंतर आपण स्त्रियांच्या कर्करोगाविषयी बोलूया की स्त्रियांमध्ये विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर ज्यांना आहे अशा स्त्रियांना सुद्धा, कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ब्रेस्ट काढून टाकणं हा एक शेवटचा पर्याय असतो, तर आणि त्याचा परिणाम जो आहे त्या स्त्री रुग्णावर खूप विपरीत होतो. अगदी आत्मविश्वास आणि मन सगळंच दुखावलं जातं. तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण इम्युनोथेरपी कशी वापरू शकतो? नक्कीच ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा आपण इम्युनोथेरपीचा उपयोग अति म्हणजे योग्य प्रकारे करू शकतो. कारण की रुटीन ट्रीटमेंटमध्ये काय होतं की ब्रेस्ट रिमूव्हल किंवा कम्प्लीट ब्रेस्ट रिमूव्हल हाच एक सब्जेक्ट असतो की तो काढल्याशिवाय त्याला ट्रीटच करता येत नाही असं. पण इम्युनोथेरपीने एक खूप चांगला पर्याय दिला आहे स्त्री रुग्णांसाठी, ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांसाठी, की तुम्ही ब्रेस्ट कन्झर्वेशन हा जो नवीन कन्सेप्ट आहे की तो ब्रेस्ट पूर्ण न काढता आपण त्याला ट्रीट करू शकतो इम्युनोथेरपीने, आणि तो पूर्ण आजार त्यांचा बरा होऊ शकतो स्टेप बाय स्टेपमध्ये. त्यात आम्ही त्या रुग्णांचं पहिले आम्ही MRI किंवा सोनोग्राफी करायला सांगतो, आणि जसं जसं ट्रीटमेंट संपत जातं तसं तसं त्याच्या रिपीटेड सोनोग्राफी करत राहतो, आणि शेवटी जेव्हा पूर्ण आजार बरा होतो ब्रेस्ट कॅन्सरचा त्यावेळेस आम्ही त्याचा पूर्वीचा पेट स्कॅन आणि आत्ताचा पेट स्कॅन हे दोन्ही कम्पेअर करून त्या पेशंटला कम्प्लीट बरं झालं असं आम्ही लेबल करतो की नक्कीच त्याचा, आणि विदाऊट म्हणजे कम्प्लीट ब्रेस्ट रिमूव्हल आपण त्याला ट्रीट करू शकतो ब्रेस्ट कॅन्सरला. आणि नक्कीच त्याचे जे ॲडवर्स इफेक्ट आपण बोललात की सोशल स्टिग्मा आणि बाकी जे फॅक्टर असतात की वर्किंग वुमेनमध्ये जे बरेच फॅक्टर असतात, तर नक्कीच त्याचा त्या रुग्णांना फायदा होतो आणि ते आपल्या सोशल आणि बाकी लाईफ, फॅमिली लाईफसुद्धा व्यवस्थित जगू शकतात. आणि नक्कीच त्याचा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा आपण योग्य प्रकारे उपयोग करून घेतला तर नक्कीच हे एक स्त्री रुग्णांसाठी हे खूप महत्त्वाचा टप्पा आहे. डॉक्टर, आणखी एक म्हणजे ओव्हेरियन कॅन्सरच्या बाबतीत बोलायचं झालं तर ओव्हेरियन कॅन्सरमध्ये बीजांडाच्या कर्करोगामध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्ससुद्धा त्या महिलेत निर्माण होऊ शकतात. तर त्याची लक्षणं सांगा, आणि त्याच्यातसुद्धा इम्युनोथेरपी आपण वापरतो का? नक्कीच इम्युनोथेरपीचा उपयोग आपण ओव्हेरियन कॅन्सरमध्ये नक्कीच करून घेऊ शकतो. ओव्हेरियन कॅन्सरमध्ये बरेच वेळा काय होतं की लेट डायग्नोसिस होतं, की सुरुवातीला त्या पेशंटला काही त्रास नसतोच, पोटात गाठ जाते, पोट दुखते हीच लक्षणं असतात. जोपर्यंत त्याचे आपण इन्व्हेस्टिगेशन करत नाही तोपर्यंत तो आजार आहे कळतच नाही. आणि बरेच वेळा काय होतं सोनोग्राफीमध्ये तो व्यवस्थित दिसत नाही, तर प्रत्येक वेळेस CT स्कॅन MRI करणं तरी डॉक्टरांना शक्य नसतं, मग ते सोनोग्राफी रिपीट करतात, मग त्याच्यात बराच वेळ निघून जातो. तर नक्कीच त्या रुग्णांना जर व्यवस्थित सल्ला मिळाला किंवा त्यांचे जे आपण जे ट्यूमर मार्कर्स आहेत, ब्लड टेस्ट वगैरे आहेत, त्याच्या थ्रू पण याचं निदान आपल्याला करता येतं. तर याची जी लक्षणं असतात त्याच्यामध्ये पोटाचा आकार वाढणे, परत पोटात दुखणे सतत, आणि पिरियडच्या वेळेस काही त्रास जे होतात त्याच्यात वाढ होणे. समजा जे रेग्युलर त्रास होत असतील त्याच्यापेक्षा जास्त जर त्रास होत असेल किंवा तुमच्या पोटात सतत दुखत असेल आणि पोटाचा आकार जर वाढलेला असेल तर नक्कीच त्याची योग्य ती तपासणी करून घ्यावी, आणि त्याचं लवकर निदान केलं तर नक्कीच त्याचे उपचारसुद्धा लवकर होतील आणि नक्कीच त्याचा आजार आपण पूर्णपणे बरा करू शकतो. बरेच वेळा जो ओव्हेरियन कॅन्सर असतो तो लेटर स्टेजेसला डायग्नोस होतो, त्याच्यामुळे तो ऑलरेडी स्प्रेड अप झालेला असतो. त्याच्या लास्ट स्टेजला पोटात पाणी होणे किंवा मग असायटिक फ्लुइड म्हणतात त्याला, असायटिस, तर तो जो प्रकार होतो तर त्याने पण खूप पेशंटला वेदनादायी प्रकार असतो. तर नक्कीच त्याचासुद्धा आपण इम्युनोथेरपीने तो जे कॉम्प्लिकेशन असतात, पोटात पाणी होणे किंवा त्याच्या लिव्हरमध्ये मेट्स झाल्यामुळे काविळीसारखी लक्षणं निर्माण होतात, तर नक्कीच त्याचा आपण इम्युनोथेरपीने जर त्याला ट्रीटमेंट केलं तर नक्कीच त्याचा फायदा त्या रुग्णांना होतो आणि ते रुग्णसुद्धा पूर्णपणे बरे होऊ शकतात. आणखी घशाचा कॅन्सर जो आहे, घशाच्या कॅन्सरमध्ये सुद्धा इम्युनोथेरपी आपण कशा प्रकारे अप्लाय करू शकतो?
घशाच्या कॅन्सरमध्ये सुद्धा आपण इम्युनोथेरपीचा उपयोग जर योग्य प्रकारे केला तर घशामध्ये जे ऑर्गन्स असतात, लॅरिंग्स, फॅरिंग्स किंवा जिभेचा कॅन्सर असू द्यात, त्याचे मेट्स असू द्यात, तर त्या कॅन्सरमध्ये सुद्धा आपण जर योग्य प्रकारे उपयोग करून घेतला आपण इम्युनोथेरपीचा, तर ते कॅन्सरसुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रकारे ट्रीट करता येतात आणि त्या रुग्णांनासुद्धा आपण निश्चितच पूर्णपणे बरा करू शकतो. जेव्हा हे रुग्ण जास्त काय होतं की याच्यात जे असतं व्यसन करणारे जे पेशंट असतात की तंबाखू, गुटखा वगैरे हे जे खाणारे असतात त्यांना हे प्रकार जास्त होतात की ओरल कॅन्सरचे जे मला तरी वाटतं 90% जे पेशंट असतात ते गुटखा किंवा टोबॅको च्युइंग हिस्ट्री, स्मोकिंग हिस्ट्री असतेच, व्यसनाच्या अधीन झालेले असतात आणि त्यांना जर आपण व्यवस्थित त्याचं कन्व्हिन्स केलं आणि त्यांच्या व्यसनापासून त्यांना दूर ठेवलं तर नक्कीच त्याचासुद्धा आपल्याला फायदा होईल आणि त्याला आपण व्यवस्थित जर ट्रीटमेंट दिलं इम्युनोथेरपीने तर नक्कीच त्या रुग्णांनासुद्धा आपण व्यवस्थित ट्रीट करून त्यांना पूर्णपणे आजारातून मुक्त करू शकतो. नक्कीच डॉक्टर, अगदी थोडा वेळ राहिलेला आहे तर मला आणखी एक जाणून घ्यायला आवडेल की कॅन्सरमध्ये त्रास, कुठल्याही प्रकारचा कॅन्सर असो त्यात त्रास तर हा आलाच रुग्णाला, तर तो त्रास एकंदर कमी करण्यासाठी आणि रुग्णाची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती काही अंशी आणखी चांगली करण्यासाठी आपण इम्युनोथेरपी तितकीच प्रभावी ठरेल असं आपण म्हणू शकतो का? नक्कीच नक्कीच, कारण याने पेन पण कमी होतात पेशंटचे, जे स्वेलिंग असतं त्याच्यामुळे पेन असतं ते पण कमी होतं आणि ओव्हरऑल त्याची इम्युनिटी आपण बूस्ट करतो, त्याच्यामुळे त्याच्यात एक ताकद निर्माण होते रुग्णांच्या शरीरामध्ये, तर त्याच्यामुळे सुद्धा आपण त्याला रेजिस्ट करू शकतो किंवा त्याची प्रतिकार क्षमता वाढल्यामुळे, त्याचं डाएट, त्याचा इनटेक वाढल्यामुळे त्याला जो भूक लागण्याचा जो प्रकार आहे, भूक लागणे, जेवण पचणे, झोप, त्याचा वेट लॉस जो असतो तो रिकवर करणे. आता आमच्याकडे इम्युनोथेरपी जेव्हा आम्ही सुरू करतो पेशंटला त्यावेळेस एक आठवड्यामध्ये 3-3, 4-4 किलोसुद्धा त्याला वेट गेन होतं, तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि त्याला आपण व्यवस्थित ट्रीट करू शकतो. नक्कीच डॉक्टर इक्बाल, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी चांगली माहिती दिलीत, कॅन्सरवर इम्युनोथेरपी कशा प्रकारे प्रभावी आहे ते सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये इथे थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.